भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण आज इथे साजरी करीत आहोत. नवतरुण बौद्ध रहिवासी मंडळ जरा एकदा जोरदार टाळ्यांच्यासाठी होऊ द्या, कारण की आपण आम्हाला संधी दिली तर म्हणूनच आज आम्ही आमचे कलाकार इथे या ठिकाणी आपल्या समोर आमची ही कला पेश करीत आहोत. तसं बघायला गेलं ना तर मी मगाशी खाली उतरलो होतो. होय, मला आता पुन्हा एकदा यावं लागेल. कसं आहे की मी तुमच्या बरोबर बोलतोय की नाही, मग त्याने काय होतंय, आपली ओळख होते. झाली की नाही ताई ओळख, मग ओळखीतून मैत्री होते. ताई मैत्री झाली की नाही, आणि मग या मैत्रीतून एक असं अतूट नातं तयार होतं. एक अतूट नातं तयार होतं. असंच अतूट नातं बाबासाहेबांचं कुणाबरोबर होतं तर ते होतं माता रमाईचं. होतं की नाही? माता रमाईसाठी जरा जोरदार टाळ्या होऊ द्या. माता रमाईचं जीवन कसं अगदी त्यागानं भरलेलं, अगदी त्यागानं भरलेलं, अहो अगदी उदात्त. रमाईनं भीमाच्या नावाचं कुंकू लावलं आणि तिने शपथ घेतली, शेवटपर्यंत मी बाबासाहेबांची सेवाच करणार. आणि खरं बघायला गेलं तर पत्नीचं मोठंपण हे तिच्या पतीच्या सेवेमध्येच असतं की नाही? होय, अशी ती माझी माता रमाई होती. आणि बघायला गेलं तर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा जो क्रांती सूर्य मिळाला ना, तो फक्त आणि फक्त माझ्या रमाईनं बाबासाहेबांची केलेली सेवा आणि त्या सेवेमुळेच. आणि म्हणूनच मी म्हणतो, धन्य ती माझी माता, माता रमाई. गाथो मी गाथा माझी माता रमाई.